स्पोर्ट्स बामणगाव ए, जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाळपाडा, मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. म्हणजे उद्या सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. रफ अँड टफ उद्या सुद्धा सामने पाहायला मिळतील आपल्याला. परंतु आजच्या दिवसातील आज शेवटचा सामना एक संघ आपण पाहतो सुपर 5 मध्ये पोहोचलेला. त्या बाजूला आपण पाहतो पानखोंडा स्पोर्ट्स पानखंडा बी, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आई जीवतानी गिरीज दर्शन. बॉलिंग मार्क होती आकाश धानवी. स्ट्राईक वरती पहिला चेंडू उडवलाय, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि करत नाही चुकी. मोठा मासा लागला जाळाला. आकाश धानवी गोलंदाजचा शिकार. फर्स्ट विकेट डाऊन. तर गावठी स्पोर्ट्स पाटीपाडा संघाचे प्रतिनिधी किंवा संघनायक, तुम्ही कृपया करून आपल्या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत. पहिल्या चेंडू ते पाहिजे तर आकाश धाडवेसारखा मोठा फलंदाज बॅक टू डगआउट तंबूच्या आशेला पोहोचलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर विवेक गोवार यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना. सामना 4 षटकाचा असेल. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. हाफ प्रकार फटका फसला पुन्हा एकदा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट येताना पाहतोय. बघा संध्याकाळी 17 चालू झाले आणि सकाळी 17 पासून दुपार 17 पासून जो संघ धावांचे मोठे मोठे डोंगर उभे करत होता तोच संघ पाहिलं तर बॅकवर्ड जाताना पाहतोय थोडासा. नो बॅट होईन पाहतो आपण डावखुरीचा फलंदाज मिस्टर केतन यांना पाहतोय. बघा लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या आशेला पोहोचलेत. तर पूर्णपणे जबाबदारी संतोष डावले यांच्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे. केतन पुन्हा त्या बॅटिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस चांगला फटका पाहतोय आणि एक सिंगल धाव. सिंगल याच्या मध्ये स्ट्राईक रोड होते आणि संघाचा अकाउंट ओपन होते एका धावेवरती. बघा दर्शनांनी काय गोलंदाजी हाताळले. अप्रतिम गोलंदाजी करताना पाहिलं दर्शनांना. पहिले 2 चेंडूवरती पहिले तर 2 मोठे विकेट्स मिळवले आणि त्यानंतर पाहिले तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव. तर पाहतोय संतोष डावले बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. चौथा बॉल दर्शनांचा संतोषसाठी. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं परंतु बॅटिंग बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू ते निर्धाव. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू होता खोदून काढलाय ऑन साईडला. एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पॉवरप्ले षटकाचा विचार केला तर पॉवरप्ले षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलाय, बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय जीवदानी गिरीश संघाला. थोडस स्वतःच्या रनात मध्ये अडथळा निर्माण झाला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती सज्ज असताना पाहतोय पण दर्शनांना.
यावेळेस काय फटका साजवलाय, निष्ठावी झाला चेंडू हवेत आहे बराच का. 17 होता तैनात, त्याच्याकडे होतो चुकी. बघा झेल होता तिकडे, झेल तो सोडलाय आणि 2 महत्वाचा धावा सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. केतन सारख्या फलंदाजाला एक डावखुरा आता जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, जो आक्रमक आहे, त्या फलंदाजाला आपण पाहिलं जीवनदान मिळते. संधी मिळाल्या, षटक संपते. पहिलं एका षटकात समाप्तीच्या धावसंख्येचा विचार केला 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज पाहतो आपण मिस्टर नितेश टोकरे यांना पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये काय गोलंदाजी केली होती आणि काय फलंदाजी केली होती नितेश यांनी. अप्रतिम फलंदाजांनी गोलंदाजी केली होती, अष्टपैलू काम केलं होतं. पहिला चेंडू खोदून काढला पुन्हा एकदा. ते 17 त्याच्याकडून होते चुकी. बघा चेंडू अडवणं गरजेचं होतं. जर हा चेंडू अडवला असता आणि थ्रू केला असता बॉलिंग एंडला तर संतोष डावल्यासारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये डगआउट मध्ये गेला असता, परंतु मिसफील झाली आणि त्याचा फायदा पाहिला तर एक सिंगल डाव घेण्यात यश मिळते. धावसंख्या संपतो 5 या आकड्यावरती. बघा डाव लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असला कारण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल करताना पाहतोय. स्कोले ग्रीज मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. काव कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिड विकेट रिजन मध्ये, डीप मिड विकेट रिजन मध्ये पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये पाहतोय आणि कव्हर रिजन मध्ये आपण पाहतोय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागा पण खेळायचा प्रयत्न केला. बॅक टू द बॉलवर खेळलाय, नंतर चेंडू आलाय. सामना 4 षटकाचा आहे आणि या 4 षटकाच्या सामन्यामध्ये पाहिलं तर संतोषांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. कारण ती क्षमता पाहिजे संतोष यांच्याकडे आहे मोठे मोठे फटके खेळण्यासाठी. जाणला जातो हा फलंदाज, तो पाहिलं तर नॉस्ट्राईक एंडला आहे. यावेळेस फटका चांगला खेळला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि करत नाही चुकी. यावेळेस केतन स्वस्तामध्ये बाजूला पाहतोय. अजून एक गडी तंबूच्या आशेला परतला पाहतोय. बॅटरिंग पाहतो आपण मिस्टर मयूर भोईर यांना पाहतोय. एक ओव्हरला सितारा पाहतो पण गिरीश संघाचा मयूर. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क नाही होत. चेंडू अजून एक पाहिलं तर निर्धाव होताना पाहतोय. धावसंख्येचा पहिला तर पूर्णपणे थांबून ठेवलाय. एकच 5 धावावरती जाऊन पोहोचलेले आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकाचा विचार केला तर. पुढचा बॉल यावेळेस जागा म्हणून खेळला फटका, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये टावल होतो. एक सिंगल धाव, सिंगलच्या मध्ये धावला पुढे 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुसरे षटक संपुष्टात आलंय, परंतु संपुष्टाच्या मार्गावरती आहे. परंतु धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये चालली आहे. मोठे फटके कुठेतरी येणं थांबलेलं आहे. संतोष पाहिलं तर आता बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. संतोष यांना सुद्धा संतोषने फक्त आणि फक्त 3 चेंडू फेस केल्यात या 12 चेंडू मध्ये जवळजवळ. त्यामध्ये पाहिलं तर 2 सिंगल आणि एक निर्धाव चेंडू आलाय. नितेशांचा पुढचा बॉल संतोषसाठी. यावेळेस फटका फसला पुन्हा एकदा आणि अजून एक मोठा हादरा बसतोय. संतोष स्वस्तामध्ये बाद होतोय. बघा आता बॅकफूट वरती गेलाय. आई जीवदाने गिरीश संघ पाहिलं बॅकफूट वरती गेलाय. मोठे मोठे फलंदाज पाहिलं तर तंबूच्या आशेला परतले. आता
पहिला आकाश गेला, त्यानंतर पाहिलं विवेक गेला, त्यानंतर केतन आणि त्याच्या पाठोपाठ आता चाललाय संतोष. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर अशोक लहांगे यांना पाहतोय. संघाचे कर्णधार आहेत अशोक, आणि अशोकांना आता स्वतःच्या खांद्यावरती संघाला घेऊन जावं लागेल. एक 40-45 धावापर्यंत मजल मारावी लागेल. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आकाश पाहतोय आपण. नॉस्ट्रेक यांना पाहतोय. नवीन फलंदाज अशोक लहांगे यांना पाहतोय. यावेळेस पोल गेलाय बघा, षटकार आलाय. असे मोठे फटके येणं गरजेचं. हर्ष यांच्या बॅट मधून, सॉरी मयूर यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. बघा एका षटकाराने धावसंख्येचा फलक पाहिला तर पुढे सरकले, डायरेक्ट डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. हा निर्णायक सामना आहे. यातून एक संघ या 5 ट्रॉफी मधील एका ट्रॉफीवरती स्वतःचं नाव कोरलं जाईल. कोणता संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल थोड्याच वेळात आपल्याला समजेल. आकाशाचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव आलाय. अजून सुद्धा माझ्या 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये जवळजवळ 25 ते 30 धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू फटका बसला. पुन्हा एकदा शतक चेंडू खाली आणि कळतच नाही चुकी. अजून एक विकेट तंबूच्या आशेला जाताना पाहतोय. षटकार आला, त्यानंतर प्रत्युत्तर दिला आकाशांनी. बघा त्या साईडला ज्या गाड्या आहेत त्याच्या आरसे जरा कृपया करून फिरवायचे आहेत. ललित जरा कोणता आरसा तो येतोय तो बघा जरा. अजय जरा बघायचं कोणता आरसा आहे तो गाडीचा बघा. खेळाडू थोडसा अडचण येते. बॅट अरेना आपण पाहतोय मिस्टर हर्ष भोईर, मयूर यांचे छोटे बंधू आपण पाहतोय. यावेळेस या पंचांनी रेफर केलं जाते रनआउट साठी. OUT आउट. रनआउटच्या रूपामध्ये अशोक लहांगे पाहतो आपण सिल्वर डक्क्यात शिकार होत झालायत. बघा खूपच बिकट अशी परिस्थिती झाली आहे जीवदानी गिरीश संघाची. आयाराम गयाराम अशी काहीतरी परिस्थिती झाली आहे. जो येतो खेळपट्टीवर उभा राहत नाही. स्वतःची विकेट देऊन तंबूच्या आशेला परततोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतो आदित्य नॉस्ट्राईक एंडला. एक धडधाकट फलंदाज. स्ट्राईक वरती पाहतो आपण हर्ष यांना. यावेळेस पुन्हा एकदा बॅटन बॉल संपर्क होत नाही. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हर्ष यांनी. चेंडू होते निर्धाव. षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू षटकार आला, त्यानंतर कमबॅक केला गोलंदाज आकाश यांनी. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावरती पाहिलं तर लोवर फुल टॉस चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहतो आपण. 13 धावसंख्या जाऊन पोहोचलाय. षटक संपते. तिसरं 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. बघा मोठे फटके कुठेतरी येणं थांबलेलं आहे. संध्याकाळ सत्र चालू झालं आहे आणि लो स्कोरिंगच्या दिशेने हा सामना चाललाय. आजच्या दिवसात पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच नक्कीच होणार, यात काही शंका नाही. परंतु जोपर्यंत आदित्य आणि हर्ष आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. मोठे फटके या दोन्ही फलंदाजांकडून येणं गरजेचं आहे.
शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज असेल आपण पाहूया. नंदकुमार टोकरी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती सज्ज असतील. शेवटचा षटक हाताळण्यासाठी धावसंख्या फक्त आणि फक्त 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 13 रन्स ऑन बोर्ड. बघा पहिल्याच चेंडूवरती झेल उडवला होता आकाश धानवीसारख्या फलंदाजाचा आणि तो झेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि तो झेल सुद्धा चांगला कन्वर्ट केला. त्यानंतर पाहिलं तर बॅकफूट वरती पूर्णपणे जाऊन पोहोचलाय जीवदानी स्पोर्ट्स गिरीचा संघ. शेवटच्या षटकासाठी नंदकुमार आपण बॉलिंग मार्कमध्ये पाहतोय. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील हर्ष भोयर बघूया. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. कार्पेटला रोल करतो. एक टप्प्याने चेंडू फील्ड केला तो पण एक सिंगल धाव. बघा एक्के दुक्के से काम नाही चले. मोठे फटके येणे गरजेचं आहे. आता आदित्य फेस करतील आता नंदकुमार यांना. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा वापर केला. बॅट अँड बॉल संपर्क चांगला होत नाही. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण. बघा थोडंसं फंबल होत आहे. त्याचा फायदा पाहिला तर या पंच आपल्याला दर्शवतील काय घडते काय बिघडते. यस 3 धावा. बघा फेजमध्ये पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आता फिल्डर कडून. चांगलं बॅकअप होतं. या फक्त 3 धावा. पुढचा बॉल नंदकुमार यांचा हर्षसाठी. यावेळेस पाहिलं बॅटची लिडिंग चेंडू सहज जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 6 गडी तंबूच्या आशेला पोहोचल्यात जीवदानी गिरीश संघाचे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके आता खेळणं गरजेचं आहे. एकदम मोठे फटके येणं गरजेचं आहे. आदित्य एक धडधाकट ताकदीचा फलंदाज आपण पाहतो. हाफ ट्रेगर बॉल होता. यावेळेस फटका पाहिलं तर जोरदार मात्र प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातोय लॉंग ऑफ रेंजर. एक धाव झाली. दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. या 2 धावच्या मध्ये धावफलक जाऊन पोचते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल. चार चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर सामना थोडंसं ऑफ झाले तर रफ अँड टफ होण्याची संभावना आहे. बघूया. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला. चेंडू सहज कव्हर रिझर्व मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. आदित्य बॅक टू डगआउट गॉन. न्यू बॅटिंग पाहतो आपण सर्वेश यांना. पावसाळ्या एंडला शेवटचा बॉल असेल हर्षसाठी. हर्ष यांना तर मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलोय. खूपच पाहिलं तर बिकट परिस्थिती आहे जीवदानी संघाची. यावेळेस पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि चांगला थ्रू पिकअप अँड थ्रू फलंदाज होतोय बाद आणि षटक संपतोय. चौथं 4 षटका समर्थनंतर 22 वरती जाऊन पोहोचलं. 21 वर जाऊन पोहोचला आणि 22 धावांचा आव्हान ठेवला ते जीवदानी गिरीश संघाने. एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. आजच्या दिवसातील पहिली लो स्कोरिंग मॅच.
22 धावांचं एक छोटं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहतोय आपण नितेश आणि नॉस्ट्रेक एंडला प्रवीण आणि बॉलिंग मार्कवरती असतील आकाश. यावरती पूर्णपणे पाहिले तर पकड बसवली होती गोलंदाजी करताना पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी संघाने चांगली गोलंदाजी केली यावेळेस. दर्शन म्हणा, नितेश म्हणा, आकाश म्हणा, नंदकुमार यावेळेस पुढे सरसावून मोठा फटका, पहिला चेंडूवरती बिग ब्लो, बिग ब्लास्ट केलाय. षटकाराने स्वागत केलंय आकाश दानवे यांचं. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलचा पोल केलाय आणि बॉलला सगळं पाठवलं 6 धावांसाठी येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचले 13. याकडे 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. मात्र एका षटकामध्ये जर हा सामना संपण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा पाहिलं तर शॉर्टपिच चेंडू. यावेळेस पाहिलं तर जीवदानी संघाचे पूर्णपणे खांदे आपण पाहिलं तर झुकावलेले आहेत. षटकार आलाय. धावसंख्या पोहोचले 19 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज होतोय बाद. पहिला आग्रह असतोय प्रवीण डगॉटच्या असला जाऊन पोहोचतोय. नवीन फलंदाज मिस्टर दर्शन यांना पाहतो आपण बॅटिंग मार्कवरती येताना. धावांची आवश्यकता आहे. दर्शन बॅटिंग मार्कवरती. कॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये काय थ्रो केलंय, अगदी प्लम स्टंप वरती जाऊन आढळलाय आणि नितेश टुकडे पाहतोय रनाच्या रूपामध्ये बाहेरून परतताना पाहतोय. 2 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये पूर्णपणे पाहिला तर सामना झुकला तो पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाच्या बाजूने. जवळजवळ नाव कोरलं गेलंय एका ट्रॉफीवरती पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी या संघाने.
मराठी या हंगामातील दुसरी ट्रॉफी असेल त्यांच्या टीमकडे जाईल. अप्रतिम खेळी केली आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर उद्या दिवसामध्ये सुद्धा 12 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. उद्या सुद्धा पाहिलं तर चांगले चांगले संघ पाहतील आपण. 2 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती येताना ऋतिक यांना पाहतोय. यावेळेस स्लॉक स्वीप केलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये. 1 धाव झाली आणि एकच धाव होती. समाधान नाही. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट. विजयाची धाव होती कंप्लीट आणि सामना जिंकला इकडे जीवदानी पानखंड स्पोर्ट्स पानखंड संघाने आणि हारला का जीवदानी गिरीश संघ. तुम्ही आता चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. उद्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला पाहतील 12 संघ इन ऍक्शन मध्ये. एकविरा स्पोर्ट्स नागले, जय वाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा, केतकी बॉईज खंडीपाडा, रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा, आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाळ, एन्जॉय ग्रुप बेलकडी, साई श्रद्धा ससू नवगर, ओम सागर बामणगाव, वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए, जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा, मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागली आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा हे 12 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर दर्शनला देऊ का हे प्रदीप. दर्शननी 2 विकेट घेतल्या, 4 रन दिलाय आणि नितेशनी 2 रन दिल्यात, 2 विकेट घेतल्या. दर्शन